हे जे वंशाचे दिवे असतात ना, हे वंशाचे दिवे हे लग्नाच्या आधी पूर्ण रिकामटेकडे असतात बरं का. यांना घरी यांची बहीण नाही विचारत जेवायला, आई नाही विचारत, नाहीच विचारत. ही ना रात्रभर 10पर्यंत बाहेरच फिरतात. कधी कधी तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी घरी येतात. बाहेर मित्र फिरायला जातात हां. पण जसे वंशांचे दिवे म्हणजे हात पिवळे होतात ना ह्या वंशांचे दिवेचे, त्यांचं घरचं वातावरणच बिघडून जातं. मग हे वंशाचे दिवे आधीच बिघडलेले असतात. पण या वंशाच्या दिव्याच्या घरच्या ज्या आया बहिणी असतात ना, यांना काय वाटतं, आमचा मुलगा इतका चांगला आता बिघडायला लागला बिघडायला लागला. त्याला काही तुमची सून बिघडवते वे. आधीच तुम्ही त्याला संस्कार नीट दिलेले नाहीत. सगळ्यांसाठी, ते माझ्यासाठी पण आहे हा व्हिडिओ. मी इन फ्युचर माझ्या मुलांना चांगले संस्कार देईल. तेव्हा तुम्ही चांगले त्याला घडवलं नाही, शाळेत व्यवस्थित पाठवलं नाही, व्यवस्थित होमवर्क केलं नाही, त्याला मुलींची रिस्पेक्ट करायला शिकवली नाही, घरामध्ये टाईमित यायला शिकवलं नाही, तो काय खातो काय पितो याच्याकडे तुमचं अजिबात लक्ष नाही हां. पण लग्नानंतर तुम्ही काय इतके ड्रामे करता. जसं त्याचं लग्न होतं, एका हातचे 2 हात होतात, तसं तुम्ही त्याच्यामध्ये बापरे माझा मुलगा खूप चांगला आहे, माझा मुलगा खूप चांगला आहे, आणि त्याच्या आयुष्यामध्ये एवढा ढवळाढवळ करताना तुम्ही आत्ताच असंच ढवळाढवळीमुळे तिकडे साऊथ कपल्स वैष्णवी आणि हरी, त्या हरीने आपल्या 3 महिन्याचं त्याची बायको 3 महिन्याची गरोदर असताना, एकदम छोटे वयाचे नाही आहेत ते, एकदम मर्डर करून गेले ते. म्हणजे काय काही चांगले संस्कार द्या वंशाच्या दिव्यांना, चांगलं घडवा हे वंशाचे दिवे हां. एक शॉर्टवाली स्टोरी सांगते. यूट्यूबर होती वैष्णवी आणि हरी, बघा देवाची नावं आहेत, वैष्णवी आणि हरी. यूट्यूबर होती आणि तो सरकारी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनला जॉब करायचा, हरी बरं का. आणि त्यांचं प्रेम प्रकरण झालं, त्यांचं लग्न झालं, पण ती त्याच्या घरच्यांना अजिबात आवडायची नाही. तामिळनाडू साईडची, आता लेटेस्ट यूट्यूबला चालली, बघा लवकर बघा. आणि तो लग्न करतो बैल मुका लेकाचा, आणि माहिती आहे का त्याला सांभाळता नाही येत तिला 3 महिन्याची ती गरोदर असताना, आता माझी मराठी बिघडत आहे, 3 महिन्याची गरोदर असताना तिला तो जीवे मारतो. बघा ना प्रेम प्रकरण. आणि कशामुळे मारतो, त्याची मानसिकता का बिघडते माहिती आहे का, त्याच्या घरच्यांमुळे. त्याचे घरचे एवढे ढवळाढवळ करतात, त्यांना ती अजिबात आवडत नाही. तुमच्या कालूरामापेक्षा ते किती सुंदर दिसते, किती सुंदर होती ती, टॅलेंटेड होती. तुमचा तरी तो रिकाम टेकडा जॉब करता सोडून बसला घरी, बरोबर आहे. आणि ती कंटेंट क्रिएटर होती, यूट्यूबला काहीतरी करायची, तरी तुम्हाला ती एक्सेप्ट नव्हती. आणि किती सुंदर होती ती, तुमच्या कालुरांपेक्षा तर किती पटीने सुंदर होती. मग तुम्हाला काय पाहिजे असते तुमच्या मुलासाठी? तुमचा मुलगा लग्नाच्या अगोदर तुमच्यासाठी रिकाम टेकडा असतो हां. पण त्याचं जसं लग्न होतं ना, तसं मग तुम्हाला तो राजकुमार, बापरे, तुम्ही त्याच्यासाठी रडगाणी करून त्याचे संसार मोडता. शेवटी त्यांनी तिचा मर्डर केला. आणि वैष्णवीसारख्या मुलींसाठी तुम्हाला तुमच्यावर होणारा अटॅक अचानकच होत नाही, त्याची तुम्हाला पूर्वकल्पना, तुमच्यासोबत छोट्या ॲक्सिडेंट होत असतात ना, त्याच्यातूनच त्या गोष्टी शिकून घ्यायच्या आणि अलर्ट व्हायच्या. जीव जायच्या आधी स्वतःला अलर्ट आणि सेफ केलेलं कधी पण खूप चांगलं. आणि अशा घाण राजकारणातून कधी पण वेळेवर बाहेर पडलेलं खूप चांगलं असतं.